हॅलो व्ह्युअर्स, विश यू व्हेरी हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. आज आपण इथे एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडियामध्ये यावेळेला पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि येत्या 2 ते 3 महिने हा सीझन इथे चालू राहणार आहे. पावसाळ्यात आपल्याला विजेच्या संदर्भात काही वेगवेगळ्या घटना ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात आणि त्याच्यातल्या काही दुःखदायकसुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल, सोलापूरमधून एक बातमी येते आणि ती म्हणजे की 24 म्हशी तिथे एका तालुक्यामध्ये ओढ्याच्या पाण्यात उतरल्या आणि ह्या ओढ्याच्या पाण्यामध्ये एक लाईव्ह इलेक्ट्रिक वायर तिथे तुटून लोंबकळत होती आणि ह्या ओढ्याच्या पाण्यामध्ये तिने सगळा करंट पास केलेला होता आणि ह्या म्हशी तिथे जेव्हा उतरल्या त्या क्षणी त्या 24ही म्हशींचा तिथे मृत्यू झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ही घटना दुःखदायक तर आहेच, पण ही अव्हॉइडेबलसुद्धा होती आणि आहे अशा सगळ्या घटना. कारण इलेक्ट्रिक सप्लाय इथे महाराष्ट्रामध्ये महावितरणकडून केला जातो आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEDCL. तर ह्या महावितरणनी जर आपलं पूर्ण लक्ष ठेवलं आणि त्यांनी विजिलन्स ठेवला की जिथे जिथे आपला सप्लाय गेलेला आहे तिथे तिथे वादळानंतर पावसानंतर काय परिस्थिती आहे आणि कुठे वायर तुटलेली आहे का आणि कुठे खंडित झाला आहे का पुरवठा, काय झालं आहे हे त्यांनी प्रॉपर अरेंजमेंट्स केल्या, प्रॉपर सुपरविजन केलं, तर दुरुस्ती त्याची वेळोवेळी केली नीट, तर अशा घटना घडणं कमी होऊ शकतं आणि त्याला वेळीच आळा बसू शकतो. त्याच्यामुळे महावितरणनी याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई करायला नको आणि ज्या क्षणी अशी काही त्यांच्याकडे कंप्लेंट येते की अशी वायर तुटलेली आहे आणि ती धोका उत्पन्न करते, त्या क्षणी ती कंप्लेंट अटेंड व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या मुक्या प्राणी किंवा माणसं ह्यांचा जीव जाणार नाही. कारण मध्ये अजून एक जेव्हा घटना घडली की एक बैलगाडी जात होती रस्त्यावरून, त्याच्यात शेतकरीसुद्धा होता आणि त्यावेळेला त्या बैलांच्या पायाखाली ही अशीच एक तुटलेली लाईव्ह वायर रस्त्यावर पडलेली आली आणि साहजिकच बैलांचाही मृत्यू झाला. पूर्ण बैलगाडीत ती वीज आली, कारण आता बैलगाडीलाही आपण पाहतो आहे की मेटॅलिक चाकं तिथे येत आहेत, ती बैलगाडी ती आली आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचासुद्धा मृत्यू झाला. तर वेळीच जर ह्या तुटलेल्या वायर्सची दुरुस्ती केली गेली, तिथे प्रॉपर व्हिजिलन्स ठेवला, तर अशा घटना पुढे घडणार नाहीत. त्याचप्रमाणे हे जे पशुपालक आहेत, जे गाय, बैल, बकऱ्या, मेंढ्या हे पाळतायत, त्यांचीही एक जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते आपला कळप, आपल्या गायींचा, म्हशींचा, बकऱ्यांचा, मेंढ्यांचा कळप जेव्हा चरायला सोडतात त्यावेळेला त्यांनीसुद्धा हे बघायला पाहिजे की ह्या एरियामध्ये काही धोका तर नाही ना, आपले मुके प्राणी आपण इथे सोडतो आहे पण इथे काही चरायच्या तिथे कुठे वायर तुटलेली नाही ना, कुठे कनेक्शन सगळं नीट आहे ना. म्हणजे तिथे त्यांनी वर्करने एक व्हिजिलन्स ठेवायला पाहिजे. एक असाच अडाणी गुराखी असतो आणि त्याच्यामागे हा कळप सगळा जात असतो गाय आणि बैलांचा आणि म्हशींचा आणि त्यालाही काही कल्पना नसते, तो एकीकडे असतो, कळप एकीकडे असतो. तर त्यावेळेला त्यांनीसुद्धा विजिलंट राहणं हे जरुरी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या वाटची जबाबदारी पार पाडली तर अशा घटना कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे एक अजूनसुद्धा तिथे महत्त्वाची गोष्ट आहे की आजकाल शेतामध्ये वन्य प्राण्यांचा पिकांवर म्हणजे ते येतात कधी खायला वगैरे, तर त्या घटना टाळण्यासाठी शेतकरी अत्यंत धोकादायकपणे आणि इल्लिगलपणे ते आपल्या कुंपणांमध्ये इल्लिगल विजेचा प्रवाह सोडतायत आणि त्याचा धक्का लागून वन्य प्राणी मुके मरतायत आणि तिथे माणसं, शेतकरी ते सुद्धा अनावधानाने मरतायत. त्याच्यामुळे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे आणि महावितरण जे आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारं महाराष्ट्राला, त्यांनी ह्याची नोटीस घ्यायला पाहिजे आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पाहिजे अशा शेतकऱ्याविरुद्ध जो आपल्या कुंपणामध्ये अवैधपणे वीज सोडतो आहे आणि त्याचं इलेक्ट्रिक कनेक्शन त्यांनी नेहमीसाठी जर कॅन्सल केलं, म्हणजे त्याला आता ह्याच्यानंतर कधीच जर वीज पुरवठा दिला नाही तर अशा ह्यासुद्धा घटना घडणं कमी होऊ शकतं आणि त्याला आळा बसू शकतो.
त्याच्यामुळे जर गुन्हा केला गेला आणि त्याला प्रॉपर शिक्षाही मिळाली तर अशा गुन्हेगारी घटनासुद्धा अवैध कनेक्शन घेऊन वीज प्रवाह सोडण्याच्या त्यासुद्धा कमी होऊ शकतात. तर आपण पावसाळ्यामध्ये या योग्य काही अशा जर गोष्टी केल्या आणि जर आपण त्याची काळजी घेतली की अशा घडू नाही तर निश्चितच ह्या अशा दुःखदायक घटना ज्या असतात त्या आपल्याला ऐकायला मिळणार नाही. तसंच अनेक शेतकऱ्यांना ही सवय आहे की एखाद्या शेतातल्या एखाद्या झाडाखाली बैलजोडी बांधलेली असते आणि तिथे कोणतंही शेड तिथे निर्माण करण्यात आलेलं नसतं आणि एका अगदी झाडाखाली त्यांना बांधलेलं असतं आणि अशा वेळेला नेमका पाऊस येणार आणि झाड हे कधीही इलेक्ट्रिसिटी कॅच करून घेणार असतं, घेऊ शकत असतं. त्याच्यामुळे नेमकं त्या झाडावरती वीज पडते आणि ते बैल जे खाली बांधलेले असतात ते तिथे दगावतात. त्याच्यामुळे त्यांनी एक शेड शेतामध्ये बांधायला हवं आहे. एक अशी व्यवस्था परमनंट करायला हवी की एका व्यवस्थित शेड खाली ते बैल बांधलेले असणार. कारण अशा झाडाखाली ते एकदम बांधणं म्हणजे आपण त्यांचे प्राण धोक्यात घालतो आहे हे त्यांनी त्या क्षणी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण झाडाखाली ना शेतकऱ्यांनी स्वतः थांबायला नको आहे आणि आपल्या बैलांनाही त्यांनी तिथे बांधायला नको आहे. एक शेड कायमस्वरूपी तिथे शेतामध्ये करायला हवं आहे. तिथे खर्च हा बघायला नको की खर्च वाचवण्यासाठी तुम्ही झाडाखाली बांधताय त्यावेळेला तुम्ही आपले आणि त्या मोठ्या प्राण्यांचे जीव धोक्यात घालताय. त्याच्यामुळे या काही घटना अशा अवॉइडेबल आहेत आणि आपण ती योग्य काळजी घेतली तर निश्चितच आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर मला असं आय होप की या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल आणि महावितरण ही आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल आणि त्या घटना कमी होतील. सो थँक्यू व्हेरी मच अँड विश यू हॅपी. थँक्यू.